नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे ब्लॉग मध्ये. आपल्याला जायचं होतं अतिग्र्याला. तर परवा दिवशी काय बघून आलो होती, आणायला जायची होती. मी पप्पूदाचा टेम्पो घेतला आणि आपण निघालो. तर वाटत पहिला पप्पूदा म्हणला जरा गॅस भरून घेऊया, गर्दी नव्हती. गॅस भरून घेतला आणि आपण गाई पैसे आलो. तर गेल्या पहिला एसन धरली आणि कासरकंड लावून घेतलं. गाय जरा वांडच होती. मग तिथनं त्यांच्या ताईंनी औक्षण केलं आणि तिला घास भरवला आणि पिल्ल्याला पण तिच्या घास भरवला आणि औक्षण करून घेतलं. तर गाय बाहेर काढली, पण गाय जरा थांबत नव्हती. तिचे पिल्लू पुढं पाहिजे, कारण गाय जरा पहिल्यांदा नवीन माणसाला बघत होती. तिथनं गाय भरून घेतली आणि आपण आलो गावाकडं. तर गावात आलेलं पहिलं काम लागलं, हत्ती घास लावून घ्यायचा होता. कारण परत न वैरणीला आणि बी परत पुढं पाहिजेत म्हणलं. हे असं बांधावर हत्ती घास लावून घेतला, झेंडू होता इथं. तर घरात आलो, हत्ती घास लावून आणि अमोल डॉक्टर आलं. त्याने सांगितलं लंपीत जरा साथ आल्या, डोस द्या म्हणलं. मग लंपी सगळं लसीकरण करून घेतलं. तुम्ही पण मित्रांनो लंपीचं लसीकरण करून घ्या. कसं आहे, पावसाळा आला की साथीचं रोग येतातच. तर सगळ्या गैरासने ते लसीकरण करून आपल्याला जायचं होतं कोल्हापूरला. तरी वाटत दिसला बघा टेम्पो म्हणजे इंडिकाला त्यांनी घोडी न्यायसाठी केलं. तिथनं आलो आपण कोल्हापुरात, इथे उद्यमनगरात. इथं आपले डीजीदा होतं बघा, जे आपले जीपचं काम केलं. त्यांच्या गॅरेजवर आलतो तर इथे मिस्त्रींची मर्सिडीज होती आणि त्यांच्याकडे नवीन जीप पण आलती. तर तिथनं बाहेर आलो तर आबा लागलेल्या गॅस वेल्डिंगनं कमान पाट्याचं काम करला. तर हे वेल्डिंग जाळायचं काम होतं. तर आबांचं काम झाल्यावर आबा म्हणलं चला जरा नाश्ता करूया, म्हणून चला जरा मिसळ करूया म्हणलं. तर मिसळ खाल्ली. आपण काय चहा पेत नाही, मग म्हणलं असल्या गारठ्यात पण मग कोकम